इज इट राईट? शेवटला मला एक 4 गोष्टी सांगायच्या. म्हणजे कसं असते, किती पण झालो, आता आपण इथं कोण मुलं नाही, आपण सगळं काय आपल्याला देवाने दिलेलं आहे. आपण सुखी आहोत, सगळे सुखी आहोत, परंतु आपल्या संगत बोलायला, चालायला, शेअर करायला लोक फार कमी आहे. तुम्ही आज मोबाईलला ऍडिक्ट झालाय सगळे. जो तो येते रील बघत बसायचे, जो तो येते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला चॅटिंग करत बसायचे. मोबाईल मध्ये हसल्यानंतर तो मोबाईल सगळं हसतोय, हा 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 करतो. अलग लक्षात, म्हणजे ब्रेनचं सॉफ्टवेअर सगळं मोबाईल मध्ये गेले. मोबाईल जेव्हा हसवेल तेव्हाच तो हसतो. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शेअरिंग कमी झाल्यामुळं झालेलं आहे. आणि सगळ्यात बेस्ट शेअरिंग म्हणजे कोण असतं माहित आहे? फ्रेंड आणि स्वतःचं मन. स्वतःच्या मनाला शेअरिंग करायचं बंदच केलाय तुम्ही. मी कुठं आहे, का आहे, कसा आहे, मी कुणा संगत असतोय, मी काय करतोय, हे गोष्टी कधी विचारलंच नसल्यामुळे आपल्याला काय होते, शेअरिंग बंद झालेलं आहे. म्हणजे स्वतःचे विचार मोबाईल मध्ये एवढे ऍडिक्ट झाले, सगळ्या आयडिया सगळ्या जळून गेलेत सगळ्यांच्या. आलं का लक्षात? म्हणून स्वतःचं जे आपल्याला जे आयडिया असतात, ज्या टायमाला मोबाईल नव्हतं तो आपण काय करत होतो, हे काय करायला चॅटिंग कमी होतं, तेव्हा एकमेकाला बोलत होतो, एकमेकाला फिरायला जात होतो. कित्येक गोष्टी आता बंद झाल्या, त्यामुळे हसणं फार कमी झाले. हसण्यासाठी माणसाला हसवायची पाळी आली. म्हणून कॉमेडी शो किती आहेत आता टीव्हीवरती, हसवण्यासाठी तुमच्या. अलग लक्षात, कित्येक गोष्टी आपण लहानपणापासून जे खेळ आठवले, तर कित्येक गोष्टी आपल्याला हसवत असतात, ते आपण सगळं विसरले. म्हणून मला एक आता लहानपण आठवलं, लहानपण नाव काढलं म्हणतात ते अजून मी आठवण काढून मी हसत असतो, फार हसतो, एकटाच हसतो. काय मॅडम पण म्हणतात एके काळात, तुम्ही एकटंच हसताय काय? म्हणतात काय नाही, व्यवस्थित आहे. सांगणार तर कसं? आलं का लक्षात? हा काय, कारण एक 2 गोष्टी महत्वाच्या असतात. जेव्हा लेडीज बोलत असते किंवा बायको बोलत असते, तो शांत राहणं सगळ्यात नॅचरल मेडिसिन आहे. शांत राहायचं. आलं का लक्षात? आणि जेव्हा ती शांत असते, तुम्ही काहीच बोलायचं ते